जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. रसिका हो, साता समुद्रापार मराठी नाटकाची परंपरा सुरू ठेवणाऱ्या नाट्यप्रेमीशी साधलेला एक संवाद आता आपण ऐकणार आहोत. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलायना या प्रदेशातील राले इथे गेल्या 30 वर्षांहून जास्त काळ वास्तव्य असणारे आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे माधव मांजरेकर यांच्याकडून आपण त्यांच्या नाट्यप्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. ते स्वतः लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि अमेरिकेमध्ये मराठी नाटकाबरोबरच इतरही अनेक कार्यक्रमांचं आयोजन आणि निर्मिती ते करत असतात. साता समुद्रापार मराठीचं हे वेड जपणाऱ्या आणि रसिकांमध्ये सुद्धा मराठीची गोडी टिकवून ठेवणाऱ्या या नाट्यप्रेमीशी साधलेला हा संवाद आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. ऐकूया माधव मांजरेकर यांच्याशी विराज सवाई याने साधलेला हा संवाद. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FMच्या या विशेष कार्यक्रमात मी RJ विराज तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मराठी माणूस नाटक वेडा आहे. मराठी माणसाला नाटक म्हटलं की एक उत्साहाचं भरतं येतं. प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा ना एकदा तरी नाटक नावाचा प्रकार हा केलेला तरी असतो, नाही तर अनुभवलेला तरी असतो. श्रोते हो, अशाच आपल्या एका मराठमोळ्या पण सध्या अमेरिकेतल्या राले नॉर्थ कॅरोलायना इथे राहणाऱ्या श्रीयुत माधव मांजरेकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सो श्रोते हो, ते आपल्याबरोबर ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये जवळजवळ 30 वर्ष ते वास्तव्याला आहेत आणि तिथे सध्या प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत. माधव सर, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे या इन्फिनिटीच्या विशेष कार्यक्रमात. नमस्कार विराज. तुमच्या रेडिओच्या श्रोत्यांना नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही सांस्कृतिक अनेक कार्यक्रमांमध्ये, अनेक उपक्रमांमध्ये म्हणेन मी खरं तर, अमेरिकेमध्ये असूनही कार्यरत आहात. आपली महाराष्ट्र मंडळसुद्धा अनेक देशांमध्ये जगभर कार्यरत असतात. तर ह्या सगळ्याच ज्या संस्था आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्या आपलं मराठी नाटक आजपर्यंत टिकवून आलेल्या आहेत. आपली मराठी संस्कृती कायम टिकवून आलेल्या आहेत. खरं सांगायचं तर चांगली संधी आणि उत्तम नोकरी हे खरं तर अमेरिकेला किंवा परदेशामध्ये जाण्याचं कारण असतं. एक स्वातंत्र्य असतं, तिथे गुणांची कदर आहे हे असं सुद्धा नक्कीच म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. तर असं असताना ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो ते सगळं व्यवस्थित चालू असताना तिथे जाऊनही नाटक करावंसं का वाटतं? तर विराज, खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा हा पहिला प्रश्न. थोडंसं या प्रश्नाचं उत्तर मी म्हणेन की गुरु पद्धतीने देतो, थोडंसं की बॅकग्राऊंड सांगून. तर तुम्ही म्हणाल तसं की मी गेली 30 वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. माझा जन्म मुंबईचा, त्याच्यामुळे मी मूळ मुंबईचा राहणारा वाढलेला. माझे आई वडील इथे MTNL मध्ये नोकरी करीत होते. परळमध्ये मी शाळेला गेलो, आर्यभट्ट हायस्कूल. कॉलेज माझं माटुंग्याचं रुईया कॉलेज. म्हणजे या परळ लालबाग भागात मी वाढलो, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये. माझी आई कारवारकडची, माझे वडील बेळगावकडचे, त्याच्यामुळे घरी कोकणी मराठी असं वातावरण. तर लहानपणी मी म्हणजे खूप अभ्यासू होतो असं म्हणतात तर हरकत नाही. खूप अभ्यास केला, परंतु तो सगळा अभ्यास जो आहे विराज, तो आपण म्हणजे जे मध्यमवर्गीय कुटुंबीय
जे मुलांकडनं करून घेतात की परीक्षार्थी अभ्यास, तसं तो साधारण मार्कांसाठी अभ्यास होता. बरोबर. त्यामुळे मी हुशार होतो असं मी खरं म्हणजे म्हटलं, किंवा अभ्यासू होतो, पण ती सगळं हुशारी वगैरे ते मार्क या एकाच निकषावर बेतलेली होती. त्यामुळे मी आता जर मागे वळून बघितलं तर मी काही असं काही अभ्यासू किंवा हुशार वगैरे काही मुलगा नव्हतो, सामान्य मुलगा होतो. परंतु उत्तम निबंध लिहायचो, कविता करायचो वगैरे वगैरे असं थोडं थोडं करायचो. आणि शाळा कॉलेजामध्ये मास्तरांकडून, क्वचित मित्रमैत्रिणींच्या आई वडिलांकडून काहीतरी प्रशस्तीची पावती वगैरे मिळायची. परंतु साहित्य, नाटक, नाच, गाणं वगैरे त्याच्याशी मी फारसा असा परिचित नव्हतो. आणि पुलंचं पहिलं पुस्तक मी वाचलं ते अपूर्वाई, आणि ते सुद्धा कुमार मांजरेकर माधव व्यास, इयत्ता 9वी, गणित सर्वप्रथम, यास मिळालं म्हणून बेसिकली. पुण्याला आलो. पुण्याला COEP मध्ये म्हणजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तिथे होतो. तिथे मग आप्पा बळवंत चौकाशी सलगी झाली आणि मला अलिबाबाची गुहा सापडल्याचा आनंद झाला. मग पुढे मग त्या वयात जसं स्वामी, मृत्युंजय वगैरे कादंबऱ्यांचा तो काळ, आणि मग पुन्हा पुलं म्हणजे असामी, बटाट्याची चाळ वगैरे वगैरे. पण परत एकदा म्हणजे संगीत या क्षेत्राशी मी अनभिज्ञच होतो. पण कॉलेजात असताना रमा म्हणजे तेव्हाची शिल्पा सावले, ती आमच्या वर्गात होती. तिचं नृत्य पाहिलं आणि नृत्य या प्रकारावर आणि कालांतराने तिच्यावर प्रेम जडलं. मी पुढे बंगलोरला गेलो, IISc मध्ये होतो. तिथे मला असं वाटतं की थोडीशी सौंदर्य दृष्टी वगैरे आपण जे म्हणतो ती तिकडच्या गुरुजनांकडनं आम्हाला मिळाली. सो त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देईन की म्हणजे M.Tech झाल्यानंतर वडिलांनी विचारलं होतं की बरोबर तुला आता ह्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री नंतर नवीन काय करता येईल. तर मी म्हटलं होतं की काही करता येण्यापेक्षा काय करता येणार नाही ते मी सांगू शकेन, की माझ्याकडून काही आता मला कुरूप काही करता येणार नाही. सो ते दॅट क्रेडिट गोज टू द प्रोफेसर्स ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. आणि मग पुन्हा एकदा वाचन चालू होतं, थोडासा रस निर्माण झालेला होता. आणि मग मी PhD करता अमेरिकेमध्ये गेलो 1995 साली. तिथे 1 वर्षभर एकटा होतो म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर. तिथे शरीरवृद्धी आणि चित्तशुद्धी याबरोबर हळूहळू या चारही गोष्टी म्हणजे नाटक, साहित्य, संगीत आणि नृत्य या गोष्टी एकवटून आल्या. पुढे नाटकात कामं करू लागलो, स्क्रिप्ट लिहू लागलो, दिग्दर्शन करू लागलो. मग मॅडिसन मिल्वॉकीला होतो. तिथे म्हणजे माझं जे क्षेत्र आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्या जोडीला ह्या साऱ्या गोष्टी मध्ये काहीतरी करायचं म्हणजे मनात तर होतच, पण तशा संधी उपलब्ध झाल्या आणि करिअरही व्यवस्थित चालू होतं. मग रमाचं पण मास्टर्स झालं, MS झालं, MBA झालं, मुलं झाली आणि माझं ट्रॅव्हल खूप चालू असल्यामुळे तिला नोकरी सोडावी लागली तिची. आणि मग ती सुरुवातीला पण म्हणजे बाय द वे रमा ही कथ्थक नृत्यांगना आहे. डॉक्टर मिसेस मंजिरी देव यांची ती शागिर्द आहे आणि तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे ती नृत्याचं शिक्षण घेते आहे. तर ती 4-5 लहान लहान मुलींना शिकवत असे घरीच आमच्या. मग ते तिने नोकरी सोडल्यानंतर ते अधिक फॉर्मली शिकवायला लागली ती. आणि या सगळ्या प्रकाराला मी काहीतरी वेगळं नाव शोधत होतो. ते मला मिल्वॉकीच्या दिवसांमध्ये सीतेच्या तोंडी काहीतरी मी वाचत होतो आणि तौर्य त्रिकम हा शब्द वाचल्याचा स्मरत आहे. आणि त्याला एक नेगेटिव्ह इंटोनेशन होतं म्हणजे की तौर्य त्रिकम म्हणजे गीतम, वाद्यम आणि नृत्यम हीच व्याख्या आहे त्या त्रिकमाची. पण त्याच्यामध्ये गेलेला मनुष्य हा वाया गेलेला मनुष्य आहे. ओके, बर. अशी ती व्याख्या होती. आणि मी आपला विचार करू लागलो म्हणजे तोपर्यंत गंधर्व, किन्नर हे सगळे शब्द आपल्याला परिचित आहेत. पण मला हे तौर्य नाव आवडलं. त्या नावाने मग आम्ही संस्था पण रजिस्टर केली. म्हटलं की आपण चांगलं काम करू म्हणजे मग शब्दही चांगला होईल. बरोबर, क्या बात आहे. आणि मग त्या संस्थेमधून रमाचे क्लासेस सुरू झाले. आम्ही काही म्हणजे आर्टिस्टना इन्व्हाइट करू लागलो भारतातल्या, अमेरिकेतला पण. म्हणजे आता डॉक्टर मिसेस मंजिरी देव, पंडिता मनीषाताई साठे, पंडिता शमाताई भाटे, शांभवी दांडेकर, सोनिया परचुरे, प्राजक्ता अत्रे वगैरे या सगळ्या नृत्यांगना, मनाली देव वगैरे, किंवा सतीश व्यास, शब्बीर निसार, मुकुंदराज देव, मिलिंद रायकर वगैरे वादक मंडळी, किंवा शुभदाताई पराडकर, उदयनाथ मंगेशकर, अविराज तायडे ही गायक मंडळी, किंवा अगदी नाटकातली महेश एलकुंचवार,
सतीश आळेकर, अतुल परचुरे वगैरे, किंवा अगदी रिसेंटली मी म्हणेन की कौशली नामदार किंवा राहुल देशपांडे वगैरे, ही मंडळी, अनेक मंडळी आमच्याकडे येऊन गेलेली आहे. केवढी मोठी रेंज ही कलाकारांची आहे खरं तर. आणि खूप छान प्रेमाने येतात, कला सादर करतात, खूप काही काही शिकतो आम्ही त्यांच्याकडून. सो असं सगळं होत राहिलं. आणि त्याचा तिसरा एक जो मी म्हणेन की डिमेन्शन किंवा त्याची तिसरी मिती जी होती ती म्हणजे लोकल आर्टिस्टना घेऊन काहीतरी करावं. आणि दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ दिस नाटक, की 2008 साली आम्ही तिथे पुलोत्सव केला होता. आणि त्यामध्ये मग पुलांचं साहित्य काही वाचून दाखवलं होतं. संगीत दाखवायला केदार नाफडे म्हणून आहेत आमच्या अमेरिकेमध्ये, त्यांना बोलवलं होतं की पुलांची पेटी आपण ऐकू असं म्हणून. अच्छा. आणि नाट्यामध्ये म्हैस जे पुलंचं आहे त्याचं नाट्य रूपांतर म्हणजे अग अग म्हशी या नावाने आम्ही केलेलं होतं. आणि ते देखील म्हणजे सागर संगीत, की बाबा त्याचा म्हणजे तो मुखडाच असा होता की कोकणातून मुंबईला निघालेल्या बशीची, कोकणातून मुंबईला निघालेल्या बशीची, रसिकवरा ऐक आता कथा एका म्हशीची. अशा पद्धतीने. आणि या कथेत पॅसेंजर कोणी कोणी एसटी वाले वगैरे ते असं ते जायचं ते ती नांदी. सो हे 2008 साली केलं. 2010 साली गरजा महाराष्ट्र माझा नावाचा कार्यक्रम केला. म्हणजे महाराष्ट्राला 50 वर्ष झाल्याबद्दल तो कार्यक्रम केला होता. आणि 60 लोक म्हणजे गावातलेच आमच्या 60 लोकांनी मिळून तो कार्यक्रम आम्ही केला होता. आणि कुठेही म्हणजे आम्ही आता हे गाणं सादर करतोय, आम्ही अमुक करणार आहोत, मग असं एक कॅरेक्टर होतं आणि ते महाराष्ट्र, आणि तो सांगत येतो की आज माझा वाढदिवस आहे. आणि मग ती दंडकारण्यापासून जी कथा सुरू केली ती 1960 पर्यंत आम्ही आणून ती पोहोचवली. आणि एकनाथ ठाकूर जे सारस्वत बँकेचे चेअरमन वगैरे होते, MP होते, त्यांनी लगेच ते होते ऑडियन्स मध्ये. ते इतके गहिवरून आले आणि ते आले आम्ही तुम्हाला म्हणजे तुमच्या संस्थेला $10,000 पारितोषिक जाहीर करतो वगैरे वगैरे. सो खूप कौतुक झालं. आणि मग 2013 साली एक राजा उरलेला हे नाटक लिहून ते मंचित केलं आम्ही. किंचित थोडस नटसम्राट, याला प्रत्युत्तर म्हणणार नाही पण त्याला रिस्पॉन्स म्हणून हा एक राजा उरलेला, अशा पद्धतीचं नाटक. आणि 2016-17 साली घाशीराम कोतवाल केलं. आणि तिथे मात्र म्हणजे मी म्हणेन की आमची छोटीशी जी संस्था आहे छोट्याशा गावातली, ती बालवयातून थोडीशी प्रौढ वयात यायला लागली. आणि हा थोडासा म्हटलं तसं गुरु स्वरूपात उत्तर आहे, पण बॅकग्राऊंड थोडस सांगायची इच्छा होती की कसा तो नाट्य प्रवास आमचा इथे सुरू झाला. म्हणजे नाटकातला कुठलाही हे नव्हता, बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हती, पण एकाशी एक असं जोडत गेलं, सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या. वा, क्या बात आहे. खरं तर लेखन असो, दिग्दर्शन असो, अभिनय असो, गाणं असो, ह्या सगळ्याच आघाड्यांवरती तुम्ही कार्यरत आहात नाटकात. आणि खरंच खूप छान गोष्ट आहे की तुम्ही आत्ता जसं म्हणालात की छोटंसं जरी गाव असलं तरी या छोट्या छोट्या ज्या सांस्कृतिक चळवळी प्रत्येक गावागावांमध्ये चालतात त्यातूनच काहीतरी चांगलं जास्तीत जास्त घडू शकतं असं कायम मला वाटत आलं आहे. एकूणच तिकडे गेल्यानंतरचा तुमचा हा सगळा नाट्यप्रवास, त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी असतील किंवा प्रेक्षकांची तिकडच्या मानसिकता असेल किंवा नेपथ्य असेल, संगीत असेल, दिग्दर्शन असेल, ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग तुम्ही करून बघितले असतील, तर ह्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. होय होय. सो विराज, थोडंसं म्हणजे आमचा भर असा असायचा की म्हणजे 2 गोष्टींबद्दल, की एक म्हणजे कार्यक्रमाची जी प्रतवारी आहे ती म्हणजे अशी वर्ल्ड क्लास, याशिवाय काही आम्हाला म्हणजे देअर शुड नॉट बी एनी कॉम्प्रोमाइज. क्या बात आहे. असा एक अट्टहास असायचा की बाबा आम्ही अमेरिकेत आहोत, आम्ही म्हणजे पुलंनी म्हटलंय ओ बाई MA आहेत पण बऱ्या गातात वगैरे वगैरे, असलं काही तिकडे नसतं. म्हणजे संगीतामध्ये 6 असतो, म्हणजे 6:15 पावणेचा काही चालत नसतं. म्हणजे तुम्ही स्टेजवर तुम्ही उभा राहिलात की तुम्ही नट असता, मग तुम्ही तिकडे बँकेमध्ये चेअरमन असलात काय किंवा आणखीन कुठल्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष असलात, बरोबर, थिएटर मधल्या स्टेजवर यू आर अन ऍक्टर बेसिकली. आणि तिथे खरं तेच राहतं, बाकीचं सगळं गळून पडतं अगदी. आणि त्यामुळे आमचा अट्टहास असायचा की वर्ल्ड क्लास, आणि मग त्याकरता जी काही मेहनत घ्यायला लागतीये ती घ्यायची तयारी आमची असायची. आणि आमच्या सुदैवाने आम्हाला म्हणजे गाव लहान असल्यामुळे मी म्हणेन की खूप छान मंडळी आमच्या साथीला आम्हाला मिळाली, उभी राहिली आमच्या बरोबर कष्ट करती झाली. आणि गाव लहान असल्यामुळे मी असं म्हटलं, कारण
की जे डिस्टन्सेस आहेत ना, म्हणजे आता तालमींना समजा जर जायचं असेल तर 2 तास मी ड्राईव्ह करून तालमींना जातो म्हटलं तर ते सस्टेनेबल नाही. बरोबर. सो आमच्या गावामध्ये मात्र साधारण एक 15 मिनिटं 20 मिनिटांवर तुम्ही ड्राईव्ह केलं की तुम्ही गावाबाहेर पोहोचता. असं ते छोटं गाव आहे, त्याच्यामुळे इट इज लाईक अ लार्जर कम्युनिटी इफ यू विल रादर दॅन सिटी. बरोबर. आणि मला खरं तर विचारायचं आहे की गाव छोटं आहे म्हणूनच हा प्रश्न आहे की स्थानिक कलाकारांनीच सादर केलेलं नाटक बघण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन काय असतो? म्हणजे सपोर्ट आपल्या स्थानिक कलाकारांना करायचा म्हणून येतात की खरंच रसिकतेने येतात? कसा रिस्पॉन्स कसा असतो नाटकांना? हो, जे आता आम्ही नाटकं करतो आहोत, न्यूटनचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर वी वर स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ द जायंट्स. तर म्हणजे आमच्या गावामध्ये डॉक्टर विजयाताई बापट यांनी रसिक रंगमंच नावाची संस्था 1999 साली चालू केली होती. आणि पुलंचंच ऍक्च्युली तुझे आहे तुझं पाशी हे नाटक त्यांनी तेव्हा सादर केलं होतं. त्या संस्थेला आज 25 वर्ष झाली. सो आम्ही तवरे ही संस्था 2008 साली सुरू केलेली आहे. सो आम्ही गावात येण्यापूर्वीच ही मंडळी कार्यरत होती आणि अत्यंत कौतुकाने ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहत होती आणि अजूनही पाहतात. म्हणजे की आपल्या गावातलीच मंडळी स्टेजवर जाऊन नाटक करत आहेत वगैरे वगैरे. पण आता झालंय काय की इट इज नॉट जस्ट कौतुक, इट इज ऑल्सो की मंडळींची नाटकांकडे बघण्याची मी म्हणेन अपेक्षा इज अ व्हेरी बिग वर्ड, पण त्यांना काहीतरी आता नाटकातून हवं आहे. म्हणजे नुसतंच आपलं अरे बघ आपला मित्र तिकडे स्टेजवर उभा आहे, दॅट इज नॉट सफिशियंट. पण आज ऑडियन्स जो आहे अमेरिकेमधला फार आय वुड से डिसर्निंग ऑडियन्स आहे. क्या बात आहे. आणि तो ऑडियन्स हॅज ग्रोन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. बरोबर. तर सुरुवातीला फक्त मनोरंजन किंवा म्हणजे कौतुकातून मग मनोरंजन, आणि आता मनोरंजनातून काहीतरी एक थोडासा मेसेज हवाय, काहीतरी एक त्या नाटकाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी त्याच्यामध्ये ते नाटक सांगू पाहत आहे आणि ते आपण शोधून काढू, ही कुठेतरी इच्छा ऑडियन्स मध्ये उत्पन्न झालेली आहे. वा, हा खूपच सकारात्मक दृष्टिकोन आहे. निश्चितपणे तुम्ही जसे जसे आता नाटकांमध्ये सादरीकरणांमध्ये प्रयोग केलेत, जे जे विषय आतापर्यंत हाताळले असतील, तर प्रेक्षक घडवण्याची, त्यांची अभिरुची घडवण्याची सुद्धा एक खूप महत्त्वाची जबाबदारी कलाकारावरती असते आणि ती तुम्ही खूप उत्तमरित्या सांभाळत आहात आणि पुढेही सांभाळणार आहात निश्चितपणे. नाटकाचे प्रयोग आपल्या इथे जसे टुरिंग थिएटर जसं आहे तसं तुम्ही तिथले तुमच्या नाटकाचे प्रयोग इतर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन करता का? तिथे प्रतिसाद कसा असतो? हो, 100%. म्हणजे आता राले, नॉर्थ कॅरोलिना या गावाच्या आजूबाजूची गावं किंवा शहरं, म्हणजे एका बाजूला शार्लट आहे, एका बाजूला वॉशिंग्टन DC आहे, एका बाजूला अटलांटा आहे, थोडंसं उत्तरेला गेलं तर न्यू जर्सी, न्यूयॉर्क ही शहरं आहेत. तर ह्या शहरांमध्ये, गावांमध्ये नक्की आम्ही प्रयोग करतो, करायची इच्छा असते. तिकडची मंडळी आम्हाला ओळखतात आता आणि आम्हाला बोलवतातही, आणि वाईस वर्सा त्यांची जी मंडळी असतात ती आमच्या गावात येऊन परफॉर्म करतात. आणि तुम्ही अगोदरचा जो मुद्दा मांडलात की म्हणजे जी प्रेक्षकांची अभिरुची, मी म्हटलं तसं की पहिलं आमचं जे प्रोडक्शन होतं ते पुलोत्सव होतं, मग तिथून हळूहळू करत घाशीराम कोतवाल पर्यंत आपण आलो होतो आणि त्याच्या पुढे मग हळूहळू म्हणजे एक अक्षर एल नावाचा आम्ही महेश दादा एलकुंचवारांवर एक छोटासा कार्यक्रम केला होता. एक होता डॉक्टर श्रीराम लागूंवर कार्यक्रम केला होता. मध्ये कुसुमाग्रज शिरवाडकर असा एक कार्यक्रम केला होता. आणि आता नुकतंच ठकीशी संवाद हे आळेकर सरांचं नवीन नाटक, त्याचं पहिलं मंचन जगातलं, ते आम्ही आता एप्रिल 6/7/2024 या दिवशी तिथे केलं. सो म्हणजे निश्चितपणे म्हणजे आता म्हैस पासून ते ठकीशी संवाद पर्यंतचा प्रवास आम्ही तर केलेला आहे, पण आमच्याबरोबर आमच्या गावाने, आमच्या प्रेक्षकांनी देखील तितक्याच तन्मयतेने केले. वा, क्या बात आहे. खरंच खूप आनंद वाटतो की जेव्हा म्हणजे आपल्याकडे जसं म्हटलं जातं की आपण आपल्या घरापासून जेव्हा लांब जातो तेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीची म्हणा, आपल्या घराची म्हणा, आपल्या सगळ्या परंपरेची म्हणा खूप किंमतही कळते, प्रकर्षाने त्याची आठवण येत असते आणि एका तटस्थपणे आपण त्या एका अंतरावरनं जेव्हा बघतो त्यावेळेला न्यूट्रली त्याच्याकडे बघू शकतो. त्यातल्या कालबाह्य झालेल्या गोष्टी काढून टाकणं आणि नव्या गोष्टी त्याच्याशी जोडून ती परंपरा पुढे सुरू ठेवणं ही खूप चांगली गोष्ट कायमच होत आलेली आहे. जगभरात जी काही बृहन महाराष्ट्र मंडळ किंवा महाराष्ट्र मंडळं जी आहेत तर
त्यांचा तुमच्या नाटक निर्मितीमध्ये काही मदतीचा हात ते देतात का? हो, निश्चितपणे देतात. आणि मदत कम्स इन ऑल आय वुड से ऍस्पेक्ट. म्हणजे अगदी सिंपल मदत इज मार्केटिंग आणि ब्रॉडकास्टिंग द इन्फॉर्मेशन. म्हणजे की बाबा नाटक आहे, हे नाटक अमुक दिवशी आहे, इथे आहे, तिथे आहे, म्हणजे ईमेल्स पाठवणं, त्यांची नोटिफिकेशन्स पाठवणं, या अगदी छोट्या गोष्टींपासून त्या नाटकाचं प्रोडक्शन करण्यापर्यंत पूर्णपणे. म्हणजे मग त्याची जी आर्थिक बाजू असेल किंवा त्या नाटकाचा सेट वगैरे बनवण्याची जी स्वेट ऍक्टिव्हिटी असेल तिथपर्यंत महाराष्ट्र मंडळ मदत करतात. आणि खूप आपलेपणाने, म्हणजे हे घरचंच कार्य आहे अशा साधारण वृत्तीने खूप जण त्याच्यामध्ये जोडलेले असतात. आणि बृहन महाराष्ट्र मंडळाची पण एक खासियत अशी आहे की बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन दर 2 वर्षांनंतर भरतं. आणि दे ऑल्सो गिव्ह प्रेफरन्स टू द लोकल आर्टिस्ट रादर दॅन आर्टिस्ट कमिंग फ्रॉम इंडिया. आणि मी असं हे म्हणतोय याचं कारण असं आहे की वी ऑल लव्ह द आर्टिस्ट हु आर कमिंग फ्रॉम इंडिया, तो काही प्रश्नच नाही. पण मग हे जे अमेरिकेमध्ये धडपडत आहेत आणि काहीतरी करू पाहत आहेत अशा मंडळींना प्रोत्साहन म्हणून हे BMM किंवा बृहन महाराष्ट्र मंडळाचे जे अधिवेशन होतं त्यामध्ये ते निश्चितपणे त्यांना संधी देतात. वा. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये भारतातल्या विशेषतः मराठी नाटकाचे जे प्रयोग व्यावसायिक नाटकांचे होतात तर त्याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असं आपण पाहतो. तर त्याचा काही परिणाम तुमच्या तिथल्या स्थानिक प्रयोगांवरती, नाटकांवरती काही पाहायला मिळतो का प्रेक्षकांकडनं? हो, निश्चितपणे. आणि मी म्हटलं तसं की आता प्रेक्षकांची अभिरुची जी आहे आणि अपेक्षा जी आहे ती वाढलेली आहे. आणि म्हणजे सुरुवातीला जे कौतुक, त्यानंतर मनोरंजन, आणि नंतर मग त्या नाटकामधनं काहीतरी हवंय आणि कार्यक्रमाचा दर्जा, म्हणजे त्याचं जी प्रतवारी आहे ती. आणि त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की आवर इंटेन्शन इज टू बी वर्ल्ड क्लास बेसिकली. सो त्याच्यामुळे म्हणजे ठकीशी संवाद आम्ही जे नाटकाचं मंचन केलं ते नाटकाचं मंचन असं आम्हाला म्हणायचं नाहीये कधीच की आम्ही अमेरिकेत असून पण आम्ही असं केलं. नो. आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही, इन्क्लुडिंग पुण्यामध्ये, भारतामध्ये, मुंबईमध्ये कुठेही असतो तरी तसंच मंचन केलं. म्हणजे रिगार्डलेस ऑफ व्हेअर वी आर. तुमचं बरोबर आहे की म्हणजे आपली मराठी नाटकं काय किंवा मराठी कार्यक्रम किंवा मराठी कलाकार आणि हिंदी कलाकार किंवा इतर भाषिक कलाकार येतात, खूप कार्यक्रम होतात, खूप प्रेमाने येतात. आमच्याकडची मंडळी इन्क्लुडिंग आम्ही त्या कार्यक्रमांना उपस्थित असतो आणि ऍक्च्युली आम्ही ते कार्यक्रम ऑर्गनाईज देखील करतो. बरोबर. बेसिकली त्याच्यामुळे झालं तर आम्हाला प्रोत्साहनच मिळतं. म्हणजे त्याच्यातनं काही निगेटिव्ह होतं असं मला वाटत नाही. गावामध्ये कार्यक्रमांची रेलचेल अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. वा, क्या बात आहे. खरं तर माधव सर, मला विचारायचं आहे की आपण ब्रॉडवेची नाटकं म्हणूयात किंवा वेस्टर्नची म्हणा किंवा जसं लंडनमध्ये नॅशनल थिएटर जे आहे त्यांची नाटकं प्रोडक्शन्स असो, ही सगळी ग्रँड लेवलवरची प्रोडक्शन्स असतात. अख्ख्या जगभर त्यांचे प्रयोग सुरू असतात. तांत्रिकदृष्ट्यासुद्धा ते अतिशय विलक्षण प्रयोग आपल्याला बघायला मिळतात. तर आपलं मराठी नाटक हे जरी जागतिक पातळीवरती गेलेलं असलं तरीसुद्धा ह्या सगळ्या बाबतींचा विचार करता पाश्चिमात्य नाटकाकडून आपल्या मराठी नाटकाने या बाबतीत काही शिकणं गरजेचं आहे का? याबद्दल तुमचं मत काय? हो, निश्चितपणे. म्हणजे पूर्वीची मंडळी दरवर्षी एकदा बालगंधर्वाचं नाटक आणि कापाची जत्रा पाहायला जायचे. तशा पद्धतीने आम्ही देखील इथे दरवर्षी एकदा ब्रॉडवेचं कुठलं तरी नाटक पाहून येतो. आणि त्या नाटकांमध्ये जे सेटिंग्स वापरलेले असतात किंवा ज्या ट्रिक्स वापरल्या म्हणजे आता ही नाटकं म्हणजे चिटी चिटी बँग बँग असो किंवा द लायन किंग असो किंवा सिंडरेला असो. आता सिंडरेला की क्षणात त्या सिंडरेलेचं रूपांतर होऊन पटकन ती परीसारखी होते, तो भोपळाचा रथ होतो, घोडे येतात वगैरे वगैरे. हे जे क्षणात रूपांतर होतं की नाही, आणि त्याच्या मागे विराज म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे फार मोठी यंत्रणा राबत असते बेसिकली. किंवा त्या लायन किंग मधले तो जो प्राईड रॉक आहे तो निर्माण करणं अगदी. तर मराठी नाटकांमध्ये पण अत्यंत खुबीने सेट्स वापरले जातात. म्हणजे आता अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे हे 38 कृष्णविलाचं मी देईन की जो सेट त्यांनी केला होता की म्हणजे वी वर इन 38 कृष्णविला, म्हणजे नो डाऊट अबाउट. किंवा थोडस मागे जाऊन आमचं रसिक रंगमंचाचं एक हिमालयाची सावली
नावाचं नाटक केलं होतं. मग त्याच्यामध्ये ती जी पडवी आहे, ती जी झोपडी आहे वगैरे वगैरे, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये काही कुठेही कॉम्प्रोमाइज नव्हतं. सो नाटकाची जी गरज जी असते ती निश्चितपणे आपण सांभाळतो, अनेक संस्था चांगल्या पद्धतीने सांभाळतात. पण नक्की तुम्ही म्हणालात हा मुद्दा अगदी बरोबर आहे की पाश्चात्य नाटकांमध्ये जी ट्रिकरी वापरली जाते किंवा जे ग्रँड स्वरूपात नाटक होतं ते तिथे आपण जाण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे. आता हळूहळू आता हिंदीमध्ये हे व्हायला लागलेलं आहे की मुघल आझम किंवा आता ही जी मोठी म्युझिकल्स चालू झाली आहे, तो त्याच्यामध्ये आता त्याचे ग्रँज्युअर आहे ते हळूहळू यायला लागलेलं आहे. आणि आपल्याकडे आता नीता मुकेश अंबानी ऑडिटोरियम मुंबईमध्ये झालेलं आहे. म्हणजे जसं ब्रॉडवे मध्ये जी ऑडिटोरियम ज्या स्वरूपामध्ये असतात किंवा इव्हन आमच्याकडे पण म्हणजे डरहम परफॉर्मिंग आर्ट सेंटर आहे की 4000 लोकांचं ऑडिटोरियम आहे बेसिकली. सो अशी ऑडिटोरियम्स आपल्याकडेही आता हळूहळू व्हायला लागलेली आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही तर इतकी वर्ष नाटक करत आलेला आहातच, अनेक वयोगटातले प्रेक्षक तुमचे आहेत, अनेक वयोगटांमधले कलाकार तुमच्या नाटकांमध्ये काम करत असतील. आता या पुढच्या पिढीने सुद्धा नाटक तुम्ही जसं छंद म्हणून केलं, एक आवड म्हणून केलं, एक पॅशन म्हणून केलं, तसं यापुढे करत राहावं असं वाटतं का? तुमच्या घरात नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चितपणे वाटतं आणि आमच्या घरामध्ये सुदैवाने खूप चांगला सपोर्ट मिळालेला आहे. म्हणजे माझ्या एक राजा उरलेला मध्ये माझ्या मुलानेच काम केलेलं होतं, माझ्या एका मित्राच्या मुलीने काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये असंच होतं की एक 6-7 वर्षाचा मुलगा आणि एक 8-10 वर्षाची मुलगी असे 2 रोल्स होते आणि प्रिन्सिपल रोल्स होते. आणि ते नाटकच एका कुटुंबावर बेतलेलं होतं की ते अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत आणि त्यांची मुलं तिकडे वाढलेली आहेत आणि आई वडील भारतामध्ये आहेत. त्या म्हणजे अगदी म्हणजे अलीकडच्या प्रश्नांवर ते नाटक बेतलेलं होतं. तो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी कामं केली आणि मुख्यतः मी बघतो की या मुलांना त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये नाटक असो, संगीत असो, गाणं असो, या कुठल्या तरी कलेमध्ये काहीतरी करावं अशी संधी निश्चितपणे प्राप्त होते अमेरिकेमध्ये. आणि नाटकामध्ये सुद्धा नॉट जस्ट ऑन स्टेज, म्हणजे फक्त ऍक्टिंगच नव्हे तर बॅक स्टेज किंवा लाइटिंग किंवा साऊंड या टेक्निकल गोष्टींमध्येही त्यांचं शिक्षण त्या शाळांमधनं होत असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुढची जी पिढी आहे आपली भारतातली, म्हणजे इंडियन ओरिजिन पिढी जी आहे ती खूपच मी म्हणेन की सक्रिय आहे. नाटकांमध्ये असो, गाण्यामध्ये, नाचामध्ये, वादनामध्ये, म्हणजे खूप सारी यंग मुलं मला दिसतात आणि आज गावात उत्तम तयार नट, गायक, वादक निर्माण झालेले आहेत. आणि त्याच्यापैकी बरेच सारे यंग आहेत, विद्यार्थी आहेत, म्हणजे अगदी हायस्कूल पासून ते PhD पर्यंतचे विद्यार्थी त्याच्यामध्ये जोडलेले आहेत. वा वा, क्या बात आहे. सो आश्वासक चित्र समोर आपल्या पुढे आहे आणि ते खूप समाधान देणारं असतं कायमच. तर माधव सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात, यासाठी इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओकडून तुमचे खूप मनापासून आभार आणि तुमच्या सगळ्या पुढच्या नाट्य प्रवासासाठी, तुमच्या संस्थेसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू विराज, धन्यवाद. आणि रेडिओच्या तुमच्या श्रोत्यांना धन्यवाद. आणि मला ही तुमच्याबरोबर संवाद साधण्याची जी संधी तुम्ही दिलीत त्याच्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद, आभार. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलायना या प्रदेशातील राले इथे गेल्या 30 वर्षांहून जास्त काळ वास्तव्य असणारे आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत असणारे माधव मांजरेकर यांच्याशी त्यांच्या नाट्य प्रवासाविषयी विराज सवाई याने साधलेला हा संवाद. Infinity, PCT.
90.4 FM, reflecting you.